जो मधला भाग आहे थोडसा तो उद्याच्याला घेऊन टाकू. 36 ने निशेष भाग जाणारी खालील पैकी संख्या कोणती? सांगा. 36 ची कसोटी 4 व 9 किंवा 9 व 4. आता 4 ची कसोटी सांगा. शेवटच्या 2 0 0 4 0 8 किंवा 4 चा पाडा. म्हणजे या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो? 4 ने भाग जातो. आता 9 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9 ची कसोटी. आता याच्यामध्ये शोधायचंय. आता याच्यामध्ये 32 आहे. आता तुम्हाला दिसत असताना 28 ला 4 ने भाग जातो, 24 ला जातो, 16 ला जातो आणि 32 ला जातो. पण 32 ला जरी समजा 4 ने भाग जात असेल तर 9 न जायला पाहिजे का नाही? तर 9 ची कसोटी काय? सर्व अंकाची बेरीज आपण 9. तर याच्यामध्ये बघा 8 आणि 8 16, 16 आणि 6 22, 22 आणि 2 24 आणि 24 आणि 3 27. मग आता 27 ला 9 ने भाग जातो आणि 32 ला 4 ने भाग जातो. ज्या संख्येला 4 व 9 ने भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जातो सांगा? 36 ने भाग जातो. समजला? त्यानंतर पुढचं गणित पहा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 9 ने व 4 ने निशेष भाग जातो? आता सांगा. 9 व 4 36 ची कसोटी. 9 व 4. तर मग आता याच्यामध्ये 36 ची कसोटी हे ध्यानात घ्यायचंय. आता 4 ची कसोटी सांगा. डबल 0 0 4 0 8 किंवा 4 चा पाडा. म्हणजे 4 च्या पाड्याला 4 ने भाग जातो. तर आता त्याच्यानंतर पाहायला 64 ला जातोय, 36 ला जातोय, 41 ला जात नाही, पण 28 ला जातोय 4 ने. मग आता 4 ने जरी 3 ऑप्शनला भाग जात असेल तर 9 ने जायला पाहिजेत का नाही? तर 9 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9. 9 ची कसोटी. तर 1 नंबर पाहायचंय. याला 4 न भाग जातोय. सांगा. 4 आणि 4 8, 8 आणि 8 16, 16 आणि 6 22 आणि 22 आणि 5 किती? 27. मग 27 ला कितीने भाग जातो सांगा? 9 ने. ज्या संख्येला 9 व 4 ने भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जातो सांगा? पर्याय क्रमांक 1. समजलं का? असे फोडून दिलं तर 9 चौक 36 लक्षात ठेवायचंय. त्यानंतर पुढचं गणित पहा. 9 1 7 स्टार 8 या 5 अंकी संख्येला 36 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? सांगा. 36 ची कसोटी सांगा. 4 व 9. 36 ची कसोटी. मग सांगा 4 ची कसोटी. शेवटचे 2 0 0 4 0 8 4 चा पाडा. सांगा. 9 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9. 9 ची कसोटी. आता याच्यामध्ये पाहायचंय 3 नंबर इथं स्टारच्या ठिकाणी पाहायचंय. किती ठेवायचे? 2 ठेवायचे. म्हणजे इथं झाले 28. 28 ला किती भाग जातो? इतकं समजलं? तर 9 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण सांगा. 8 आणि 1 9, 9 9 18, 8 आणि 7 25, 25 आणि 2 किती? 27. ज्या संख्येला आता 27 ला किती भाग जातो? 9 न. ज्या संख्येला 4 व 9 ने भाग जातो त्या संख्येला किती भाग जातो? 36 ने भाग जातो. मग आता स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल? 2. आता बाकी काही म्हणलं का? लहान मोठं काही असं म्हटलं का? विषय क्लोज. म्हणजे पर्याय क्रमांक 3. 5 स्टार 2 स्टार 8 या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून तिला 4 ने व 9 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? याच्यामध्ये लहान मोठा असं काही विचारलं नाही. तर मग आता स्टारच्या ठिकाणी 2 ठिकाणी किती ठेवायचे सांगा? 6 आणि 6 ठेवले. पर्याय क्रमांक 4. तर मग आता याच्यामध्ये 6 ठेवले समजा. आता 36 ची कसोटी 4 सांगा. 4 व 9 कोणाची कसोटी सांगा? 36 ची कसोटी. 4 व 9. मग सांगा 4 ची कसोटी. शेवटचे 2 0 0 4 0 8 4 चा पाडा. म्हणजे आता या 68 ला कितीने भाग जातो सांगा? 4 ने. मग सांगा 9 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9. 9 ची कसोटी. लाजायचं नाही बाळा. मोकळा आवाज सोडायचा. आलं लक्षात? या क्षेत्रामध्ये गरीब राहून जमत नाही. आक्रमकता आणि कृतीशीलपणा लागतो. म्हणजे गरीब बाकीच्या सोबत नाही म्हणत मी. गावात जाऊन तिथं काही समजा कोणाला कधी बॉक्सिंग मारायची नाही, काहीच नाही. तर याच्यामध्ये अभ्यास क्षेत्रामध्ये मी बाकीचं नाही सांगत तुम्हाला काही, पण आक्रमक आणि कृतीशीलपणा ठेवाच लागणार आहे. आणि तुमच्या अंगी आक्रमकता आणि कृतीशीलपणा पाहिजेतच. त्याच्याशिवाय तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही. तर मग आता सांगा 9 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9.
तर मग आता इथं सांगा 4 न भाग जातो 68. त्यानंतर सांगा 6 आणि 6 12. 12 आणि 8 किती? 20 आणि 2 22 आणि 5 27 ला किती भाग जातो? मग आता इथं 4 ला 9 ला भाग जातो. समजा किती न या संख्येला 36 ने भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 4. का 6 हे कुठं पाहिजे? स्टारच्या ठिकाणी पाहिजे. समजलं? स्टारचे पण गणित तुम्हाला विचारू शकतात. त्याच्यामुळे सर्व प्रकारचे गणित आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर पुढचं गणित पहा. 72 ने निषेध भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? सांगा. 72 ची कसोटी सांगा. 72 ची कसोटी 8 व 9 म्हणजे 8 9 72. ज्या संख्येला 8 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 72 ने निषेध भाग जातो. तर मग आता 8 ची कसोटी शेवटचे 3 शून्य डबल 08 आणि शेवटचे 3 अंक याला कोणत्या संख्येने भाग जातो? सांगा. 8 ने निषेध भाग जातो. सांगा. 8 ची कसोटी शेवटचे 3 शून्य डबल 08 शेवटच्या 3 अंकाला कितीने भाग जातो? 8 ने. सांगा. 9 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9. 3 ची आणि 9 ची तुमची पाठच झाली. सांगा. 9 ची कसोटी. तर आता याच्यामध्ये बघायचंय शेवटचे म्हणजे पर्याय क्रमांक 4. तर याच्यामध्ये काय 8 न बाकीच्या सुद्धा काही संख्येला भाग जातो. 8 सकम 48 जरी जात असेल समजा 8 चौक 32 यालाही जात असेल पण 9 न भाग जायला पाहिजे का नाही? तर मग आता इथं 9 न भाग जाण्यासाठी आता याला जातो पहा 8 सांगा. 8 9 72 राहिले 6 8 8 म्हणजे याला किती न भाग जातो? सांगा. 8 न भाग जातोय. 9 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9. 9 ची कसोटी तू पुढे बा तिकडे दरवाजातून मागत असेल थोडस टेबल ते जायचं अलीकडे. तर 8 आणि 4 12 12 5 17 17 ने 18 8 आणि 7 किती? थांब. 8 आणि 4 12 12 ने 13 13 आणि 7 20 20 आणि 5 25 याला जात नाही. तर याच्यामध्ये 8 न भाग जातो म्हणजे याला जात नाही. 8 चौक 32 शून्य. त्याच्यानंतर सांगा 7 आणि 2 9 9 9 18 8 आणि 3 21. एखादा अंक चुकेल पाहते का? चालता चालता 6 8 आणि 2 10 10 आणि 6 16 16 आणि 4 यालाही जात नाही. एखादा अंक पहा 3 राहिले का? 6 आणि 4 10 10 आणि 2 12 कुठे? इथं का? ठीक आहे. हे 3 घेतले म्हणजे पुस्तकात 3 आहे ना. ऑपरेटरची गलती असल्यामुळे इतकं भाव चढावं लागतंय. 8 आणि 4 12 12 आणि 3 15 15 5 20 20 आणि 7 27 ला किती भाग जातो? 9 न. म्हणजे ज्या संख्येला 9 आणि 8 न भाग जातो त्या संख्येला किती भाग जातो सांगा. म्हणजे पर्याय क्रमांक किती? चला लक्ष द्या. पुढे बघा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने व 9 ने निश्चित भाग जातो? सांगा. 8 आणि 9 कोणाची कसोटी आहे? 72 ची कसोटी. 72 ची कसोटी आणि 8 आणि 9 कोणाची कसोटी आहे? समजलं का? तर मग आता पुढे सांगा. 8 ची कसोटी शेवटचे 3 शून्य डबल 08 शेवटच्या 3 अंकाला 8 ने भाग जात असेल त्या ठिकाणी 8 त्या संख्येला 8 ने निश्चित भाग जातो. सांगा. 9 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9. 9 ची कसोटी. तर मग आता याच्यामध्ये पर्याय क्रमांक आता जिथं पाहिलं समजा आपण 8 न भाग जातो का? 8 7 56 2 राहिले म्हणजे 8 त्रिक 24 8 ने भाग जातो. आणि 9 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9. आता इथं 7 आणि 3 10 10 आणि 8 18 18 5 23 23 आणि 4 किती झाले? 27 या संख्येला किती कोणत्या संख्येने भाग जातो? 9 ने. म्हणजे ज्या संख्येला 9 आणि 8 ने भाग जातो त्या संख्येला 72 ने निश्चित भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. समजलं का? त्यानंतर पुढचं गणित पहा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 72 ने निश्चित भाग जात
नाही, भाग जात नाही, भाग जात नाही, हे लक्षात ठेवायचं, हे टार्गेट आहे. तर मग आता याच्यामध्ये 3 शून्य दिसतात आणि 9 नाही भाग जातो, म्हणजे याला 8 न भाग जातो, इथं 9 नाही भाग जातो. त्यानंतर सांगा इथं 8 नाही भाग जातो, 8 आणि 6 14, 14 आणि 4 किती 18, 18 9 न भाग जातो, इथं 8 न भाग जातोय. त्यानंतर बघितलं आपण 8 ही 8 64, पण 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 7 किती झाले किती? मग आता 22 ला भाग जातो का? नाही जात. मग आता या ठिकाणी काय पर्याय क्रमांक किती 3. पुढे बघायचंच नाही तर बघू नका. आठ 4 स्टार 3 स्टार 2 या 6 अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून तिला 72 ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? तर मग आता इथं पर्याय क्रमांक 2 बघायचंय. तर या ठिकाणी पाहायचंय 72 ची कसोटी 8 व 9, 72 ची कसोटी पहिल्या याच्यावर बघावं लागेल आपल्याला. इकडे जेवढं रिहर्सल असेल तिथं सोपं जाईल. सांगा 8 ची कसोटी सांगा. उजव्या साईडनं शेवटचे 3 शून्य डबल 08 आणि शेवटच्या 3 अंकाला 8 ने भाग जात असेल. सांगा 9 ची कसोटी. म्हणून ज्या संख्येला 8 व 9 ने भाग जातो त्या संख्येला 72 निश्चित भाग जातो. पुन्हा पुन्हा मुद्दाम तुम्हाला घोळून या ठिकाणी बरोबर आहे का नाही घेणं चाललंय, लक्षात बसलं पाहिजे. तर मग आता इथं ठेवले समजा 5, इथं 5 ठेवले. आता शेवटच्या संख्येला 8 न भाग जातो, इथं 352 समजायचे. किती समजायचे? तर 8 चौक 32 राहिले 3 म्हणजे झाले 32 इथं. मग त्यानंतर सांगा 8 चौक 32 8 न भाग जातो. त्यानंतर 9 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9 सांगा. 8 आणि 4 12 आणि 3 15 आणि 2 17 आणि 5 आणि 5 10, 17 आणि 10 किती झाले 27. म्हणजे 27 ला किती भाग जातो? ज्या संख्येला 9 आणि 8 न भाग जातो त्या संख्येला किती भाग जातो? म्हणजे पर्याय क्रमांक 2. समजलं? पुढचं गणित पहा. ज्या संख्येला 3 4 5 ने निषेध भाग जातो त्या संख्येला रिकामी जागा या संख्येने निषेध भाग जाईल. तर मग आता याच्यामध्ये काय करावं लागणार? असं जे गणित असतं ते ऑप्शन मध्ये दिलेलं आहे, त्याच्यानं ऑप्शन सोडवावं लागणार आहे. तर ऑप्शन मध्ये ज्याचा लसावी निघन बरोबर. तर मग आता ज्याचा लसावी निघन त्या लसावीला भाग गेला पाहिजे. मग आता याच्यामध्ये लसावीला भाग जाण्यासाठी मग आता पर्याय क्रमांक किती घ्यायचा? 4 नंबर. मग आता याचा लसावी काढायचा 6 12 आणि 15. कोणत्या पाड्यामध्ये सांगा? 3 च्या. 3 दोन्ही 6 3 चौक 12 3 5 15. शेवटचे 2 अंक कोणत्या पाड्यामध्ये? 2 आणि 4 2 च्या. बे कबे बे दोन्ही 4 5 जर शिल्याचे शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का नाही. लसावी ब्लॉक झाला. लसावी म्हणजेच पायच्या संख्येचा गुणाकार. लसावी म्हणजेच काय? 5 दोन्ही 10 3 दोन्ही 6 आणि 6 गुणिला 10 म्हणजे किती झाले सांगा? 60. आता 60 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो सांगा? 3 नाही भाग जातो, 3 20 60, 4 नाही भाग जातो, 4 15 60 आणि 5 नाही जातो का नाही? म्हणजे 3 4 आणि 5 नाही भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. म्हणजे तुम्हाला लसावी काढावं लागणार याच्यात आणि त्या लसावीला ह्या संख्येने भाग गेला पाहिजे. बघूया आपण 2 नंबर बघूया, कारण 2 ऑप्शन असू शकतात. 12 18 आणि 15 कोणत्या पाड्यामध्ये सांगा? 3 चौक 12 3 सक 18 3 5 15. 4 आणि 6 कोणत्या पाड्यामध्ये सांगा? बे दोन्ही 4 बेत्रिक 6 5 जसे तसे. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का नाही. लसावी ब्लॉक झाला. आणि लसावी म्हणजेच काय? बायच्या संख्येचा गुणाकार. 3 दोन्ही 6 6 दोन्ही 12 12 पंच आणि 60 गुणिला 3 3 सक 18 180. आता याला या संख्येने भागात पाहायचं. 3 न जातो, 4 न सांगा 4 चौक 16 2 4 पंच 20 आणि 5 नाही सुद्धा जातो. म्हणजे 2 ऑप्शन कोणकोणते सांगा? समजलं? आता त्यानंतर पुढचं गणित पहा. हे गणित समजले ना? पुन्हा 4 ऑप्शन असतात. किती ऑप्शन असतात? तर त्याच्या होते
आणि ते वरचे याच्यामधले ऑप्शन वर नाही सोडवायचे आहे. नाही त्याच्यापैकी एक दिसला तिथंच तुम्ही काय करता जे खाली असेल समजा 3 आणि 4 बरोबर आहे हे असं त्याच्यामध्ये एक ऑप्शन असेल. आता ज्या संख्येला 5, 6 आणि 9 ने निश्चित भाग जातो त्या संख्येला या संख्येने निश्चित भाग जाईल. तर याच्यामध्ये काय सांगा 5, 6 आणि 9 ने भाग जाण्यासाठी खाली ऑप्शन दिलेले तर त्याच्यामध्ये लसावी करायचा आहे. कोणाचा याचाही काढून पाहू का इकडे पाहतो काढून म्हणजे वर्षाचं जमतं पाहू आता 3, 4 आणि 5 3 × 12 12 पंच पण मग थोडस का अवघड जाईल ऐका डबल त्यांचा लसावी काढणं राहू द्या असं. तर मग आता 2 नंबर घ्या 10, 15, 45 कोणत्या पाड्यामध्ये सांगा 5च्या 5 2 10 5 3 15 5 9 45. आता याचे आलेले भागकार त्यांनाच काय म्हणायचं अवयव असं म्हणायचं हिंदीमध्ये त्याला गुणक असं म्हणतात हे ध्यानात घ्यायचंय. आता सांगा शेवटचे 2 अंक 3 आणि 9 कोणत्या पाड्यात 3च्या 3 1 3 3 3 9 2 चा शेंतशी लिहा. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का नाही लसाव ब्लॉक झालाय आणि लसाव म्हणजे काय मग सांगा 5 3 15 15 2 30 आणि 30 3 किती. आता 90 या संख्येला 10 नाही भाग जातो पहा आणि 15 नाही जातो काय झालं हा 5 6 ने आता किती 5 6 आणि 9 ने भाग जातो असं इथे म्हणजे या ठिकाणी सांगा 5 18 6 15 आणि 9 10 समजलं का म्हणजे पर्याय क्रमांक 2 समजलं. एक 2 3 4 आणि 3 2 1 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जाईल. आता असं जे गणित आलंय तर आपण याच्यामध्ये थोडीशी रिहर्सल घ्यायची. तुम्हाला माहिती आहे 11चा वर्ग किती आहे इथं 11चा वर्ग 121 आणि 111चा वर्ग किती संख्या या जसं 2 आहे तिथं मध्ये 2 डाव्या साईडने एक मांडायचा उजव्या साईडने एक मांडायचा एक गंमत म्हणून घ्यायचंय. आता 111 आहे समजा ते मग 3 संख्या आहे का नाही 3 2 1 आणि उजव्या साईडनं 3 2 1 हा झाला 111चा वर्ग. त्याच्यानंतर 4 संख्या मांडायच्या हे आता इथं 1 1 मांडले 4 वेळेस 1111चा वर्ग किती वेळेस आहे 4 म्हणजे 4 3 2 1 आणि पलीकडे काय मांडायचं 4 3 2 1. तर मग अशा संख्या तुम्हाला इथे दिसतात राईट आहे का 3 नंबरचं. मग आता या संख्येला कितीनं भाग जातो हे जे वर्ग असेल त्यांना 11 ने निश्चित भाग जातो का नाही हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 समजलं का जे आपण जे वर्ग आणि वर्गमूळ त्याच्यामध्ये आपण हे शिकणार आहे. 1001 या संख्येला रिकामी जागा या संख्येने निश्चित भाग जातो. आता मूळ संख्या पाहिल्यात ज्या मूळ संख्यामध्ये दिलेल्या अशा कोणत्या 3 संख्या आहे की त्या संख्येचा गुणाकार केला असता 1001 हे उत्तर येतं. मग त्याच्यापैकी लहान मूळ संख्या कोणती मधली मूळ संख्या कोणती किंवा मोठी मूळ संख्या कोणती असा प्रश्न विचारला जातो मूळ संख्याच्या चॅप्टर मध्ये. तर मग आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण 7 1 7 7 1 21 7 1 7 7 1 म्हणजे पर्याय क्रमांक किती कोणाचा गुणाकार येणार पहा 7 गुणिला 11 गुणिला 13 बरोबर. नाही तर तुम्ही डायरेक्ट त्याला भाग देऊ शकता. तर इथं पाहिलं 13 1 13 3 हाताला 1 13 1 13 ने किती झाले 14 आणि 7 1 21 21 हातच्याले 2 14 7 98 98 2 किती होईल सांगा समजलं का याचा गुणाकार करा. मग सर्वात लहान मूळ संख्या ही मधली मूळ संख्या आणि सर्वात मोठी मूळ संख्या गुणाकारामध्ये लक्षात घेणं महत्वाचं आहे. म्हणजे कोण सांगा कोणत्या संख्येने निश्चित भाग जाईल 7 11 आणि 13 पर्याय क्रमांक किती 4. त्यानंतर पुढचं गणित पहा. आता थोडं आपल्याला काय करायचं लसावी मसावीची पण ड्रिल घ्यावं लागेल ना थोडी. तर लसावी मसावी चॅप्टर चालू करायचंय चालता चालता घेऊन टाकू का घेऊन
आता हे रिहर्सल घेण्याच्या अगोदर 0 आणि 2 यांचा मसावी लसावी सांगा. शून्य आणि 25 यांचा मसावी लसावी सांगायचा आहे. सांगा 0 आणि 2 यांचा मसावी किती येईल आणि लसावी किती येईल सांगा. किती येईल बा. आता पहा 0 सांगा पटकन. उद्या जर तुम्हाला पेपरमध्ये असं विचारलं जाईल एखाद्याला तिथं फटका बसायला नको. सांगा 0 आणि 2 कोणत्या पाड्यात आहे. अरे 2च्या पाड्यामध्ये येईल ना. अरे 2च्या पाड्यामध्ये येणार. मग आपण काय म्हणा 2 0 0 आणि 2 1. मग आता याचा मसावी किती येणार सांगा. 2 येणार. सुधारणा करून याची. आणि लसावी काढायचा असेल तर शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये एका नाही तर लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजे काय बायाच्या संख्येचा गुणाकार. मग बे 0 0 0 1 0 लसावी हा 0 आला. हे करेक्ट लक्षात ठेवायचा. आता बऱ्याच वेळेस काय होतं माहिती का सुरुवातीला मी पण त्या ठिकाणी एक असं वाटायचं पण त्याच्यानंतर सुधारणा केली. सुधारणा कशाहून आली माहिती का 25 लक्षात आलं. आता 0 आणि 25 यांचा मसावी लसावी. 0 आणि 25 यांचा मसावी लसावी सांगा. मसावी 25 आणि लसावी 0. आता याच्यामध्ये 0 हे 5च्याही सुद्धा पाड्यामध्ये आणि 25 हे 5च्याही सुद्धा पाड्यामध्ये. पण जर समजा 5च्या पाड्यामध्ये असेल पण ती काय झाली लहानात लहान संख्या झाली का नाही. आणि मसावी म्हणजे काय आहे का नाही महत्तम सामायिक विभाजक म्हणतो. म्हणजे मोठ्यात मोठ्या संख्येनं सर्व संख्येला भाग देणे त्यालाच काय म्हणायचं मोठ्यात मोठ्या पाड्याचं नाव मसावी असं म्हणायचं. मग आता मोठ्यात मोठा पाडा कोणता आहे 25 25 0 0 25 1 25. तर मग हे 2 अंक वेगळे झाले एका पाड्यामध्ये नाही. एकच्या असेल भले पण त्या ठिकाणी नाही. तर मग आता इथं 25 काळाला मसावी आला आणि लसावी शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का नाही तर लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजे काय बायाच्या संख्येचा गुणाकार. म्हणजे 25 0 0 आणि 0 1 लसावी 0 आला. चला का क्लिअर विषय हा. पुन्हा तुम्ही म्हणसा या ठिकाणी 0 आणि 5 यांचा मसावी लसावी किती. थोडस घेतो मुद्दाम ध्यानातून नाही गेलं पाहिजे. आता 0 आणि 5 यांचा मसावी लसावी सांगा. मसावी 5 आणि लसावी किती समजलं ना. म्हणजे 5च्या पाड्यामध्ये 5 0 0 5 1 तर इथं शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये नाही मसावी ब्लॉक झाला. मसावी 5 आला. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये एका नाही तर लसावी ब्लॉक झाला. लसावी म्हणजे बायाच्या संख्येचा गुणाकार. 5 0 0 0 1 0. आता इथं याचं कन्फ्युजन काढण्यासाठी 2 0 आणि 4 यांचा मसावी लसावी किती. मसावी 4. मग आता कोणत्या पाड्यामध्ये 0 आणि 4 तर मग आता इथं 4 0 0 4 1 4. आता शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये येत नाही सर्व संख्या एका पाड्यामध्ये मसावी. इथं मसावी ब्लॉक झाला. मसावी आला 4. तर आता लसावी काढायचा. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये एका नाही तर लसावी ब्लॉक झाला. लसावी म्हणजे काय बायाच्या संख्येचा गुणाकार. 4 0 0 0 1 म्हणजे लसावी किती आला सांगा 0. झालं का क्लिअर. काही अडचण याच्यामध्ये. आता याच्यामध्ये गफलतमध्ये राहायचं नाही अडचणीत पडायचं नाही. आणि प्रश्न हमखास अशा प्रकारचा इथून पुढे विचारला जाईल. आता त्याच्यानंतर 2 अंकी संख्येचा आपल्याला मसावी लसावी काढायचा. 24 आणि 36 यांचा मसावी लसावी सांगा. 24 आणि 36 काय काढायचं मसावी लसावी. तर 24 आणि 36 कोणत्या पाड्यामध्ये मोठा बोकना भरला ना थोडा मोठ्यात मोठ्या पाड्यामध्ये समजलं का. लहान लेकरं सारखं नाही शालेय पद्धतीने कुठं स्टेपला मारलाय का इथून पुढं फटकन गणित झालं पाहिजे की त्या तुमचा जो पेपर घेतला जातो तुम्हाला असं सिलेक्शन होत नाही कर्मचारी किंवा अधिकारी म्हणून. सिलेक्शन कोणाचं होत आहे ज्याला पब्लिक मध्ये डिसिजन फास्ट घेता येतो. आणि तुमचा पेपर म्हणजे किती 1.5 तासाचा आहे. 100 प्रश्न असतात ना
तर तुम्ही डिसिजन घेऊन ते पेपर किती लवकर सोडवता याचा अर्थ तुम्ही पब्लिक डिसिजन ताबडतोब घेऊ शकता. कोणाची पण ती आयपाने गायपाने निवड केली मग त्याला भविष्यकाळात सस्पेंड व्हावं लागतंय. निर्णय चुकले नाही पाहिजेत ना, सगळे त्यांना कायदे कानून सगळे पाहिजे. तुमचा फास्ट डिसिजन याचा अर्थ तुमच्याकडे नॉलेज भरपूर, तुम्ही पब्लिक हँडल करू शकता. मला सांगा तुम्ही, तुला पोलीस म्हणून का व्हावं असं वाटतं? सांगा बरं, तुम्हाला पोलीस किंवा तलाठी किंवा तहसीलदार किंवा एसपी जिल्हा अधिकारी का व्हावं असं वाटतं सांगा. जर तुम्हाला असं इंटरव्ह्यू असले प्रश्न जर विचारलं का, काय उत्तर द्याल तुम्ही सांगा? काय उत्तर द्याल? काय बायको चांगली मिळावं म्हणून का नवरा चांगला मिळावा म्हणून? अरे असं नाही, तिथं तुम्ही फक्त विचार करता त्या ठिकाणी एवढाच. तुम्हाला वाटतं शोकान चाललो म्हणजे आपण आज चाललो का? काय तुम्ही काय उत्तर देणार मला सांगा? तिथंच लागेल तुमची वाट त्या ठिकाणी मार्क काढून घ्या, तुम्ही असं उत्तर द्या संत सांगा. तुम्हाला पोलीस का व्हावं असं वाटतं? नाही तुम्ही माझ्याकडे जाऊ नका. यांनी 25 मार्काचा इंटरव्ह्यू ठेवायला पाहिजे होता, मग मजा आली असती. त्याची प्रॅक्टिस करावी लागली असती, मॉक इंटरव्ह्यू घ्यावा लागला असता, आहे का नाही? तर आता याचं एकच उत्तर आहे, लक्ष ठेवा. समाज कल्याणासाठी आपल्याला सरकार काही अधिकार देते आणि आपला उपयोग म्हणजे माझा उपयोग समाज कल्याणासाठी व्हावा म्हणून मला पोलीस व्हावेसे वाटते, तहसीलदार व्हावेसे वाटतात, तलाठी व्हावेसे वाटतात. हे करेक्ट उत्तर द्यायचं, समजलं का? हे असं तर तुम्हाला त्या ठिकाणी इंटरव्ह्यू मध्ये मार्क मिळू शकतो. नाही तर बस तुम्ही जर कुणीकडच्या कुणीकडे म्हणलं मटण खायापुरतं संध्याकाळची ब्रँडी मिळेपर्यंत म्हणलं बस धिंगाणा झाला तुमचा समजायचा. चला लक्ष द्या. तर मग आता 24 आणि 36 कोणत्या पाड्यामध्ये? तर मग आता 12च्या पाड्यामध्ये सांगा. 12 2 24 32. आता शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का? सर्व संख्या एका पाड्यामध्ये नाही. मसावी ब्लॉक झाला. मसावी किती आला सांगा? 12. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का? नाही. तर लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजेच काय? बाळच्या संख्येचा गुणाकार. लसावी म्हणजेच काय? बाळच्या संख्येचा गुणाकार. मग सांगा 12 2 24 24 3 किती? 72. लसावी 72 आला. 18 आणि 45 यांचा मसावी लसावी काढायचा. सांगा 18 आणि 45 मोठ्यात मोठ्या कोणत्या पाड्यामध्ये सांगा? 9च्या. तर 9च्या पाड्याचं नाव डाव्या साईडने लिहायचं. 9 2 18 9 5 45. सर्व संख्या का पाड्यामध्ये का? नाही. तर मसावी ब्लॉक झाला. मसावी किती आला सांगा? 9. आता शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का? नाही. तर लसावी ब्लॉक झाला. आणि लसावी म्हणजेच काय? बाळच्या संख्या. मग इथं 10 10 मग किती? 90. तर लसावी किती आला सांगा? आता त्यानंतर 32 आणि 48 यांचा मसावी लसावी काढायचा आहे. आता सांगा 32 आणि 48 कोणत्या पाड्यामध्ये सांगा? 8च्या पण जरी असन पण आपला मोठा बोकना भरायचा आहे. मोठ्यात मोठा पाडा आहे. सांगा कोणत्या पाड्यामध्ये? 16च्या. 16 2 32 16 3 48. सर्व संख्या का पाड्यामध्ये का? तर मसावी ब्लॉक झाला. मसावी किती येईल सांगा? 16. तर आता या ठिकाणी लसावी काढायचा आहे. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का? नाही. तर या ठिकाणी लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजेच काय? बाळच्या संख्येचा गुणाकार. तर सांगा 2 3 6 16 संख्या किती? 96. तर लसावी या ठिकाणी 96 आलाय. त्यानंतर 12 एक राहिलं का? हा 15 आणि 25 यांचा काय करायचं? मसावी लसावी काढायचा आहे. सांगा 15 आणि 25 कोणत्या पाड्यामध्ये? 5च्या पाड्याचं नाव डाव्या साईडने लिहायचं. 5 3 15 5 5 25. आलेले भाकर खाली मांडायचे. यांना काय म्हणायचं? आलेले अवयव असं म्हणायचंय. समजलं का? याला गुणोत्तर असं म्हणायचंय. याला संक्षिप्त सुद्धा असं म्हणतात. याला मांडलेल्या संख्या पटीमध्ये सुद्धा म्हणतात. तर सांगाय सर्व संख्या का पाड्यामध्ये का? तर मसावी किती आला सांगा? मग 5. शेवटच्या 2 अंक एका पाड्यामध्ये का? तर लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजेच काय? बाळच्या संख्येचा गुणाकार. लसावी म्हणजेच काय? आता सांगा 5 3 15 15 5 तर लसावी किती आला सांगा? 75. समजलं? आता 3 अंकी पाहायचंय. 12 18 24 12 18 24 यांचा काढायचा मसावी लसावी. एक प्रकारचं तुमचं ड्रिल फाउंडेशन मधले सुद्धा होऊन जाते.
तर 12, 18 आणि 24 कोणत्या पाड्यामध्ये? 6च्या पाड्यामध्ये. सैन 2 12, सैन 3 18, सैन चोप 24. दोन्ही त्रिक चोप असे त्या ठिकाणी मांडायचंय. आता सांगा सर्व संख्या का पाड्यामध्ये आहे का? तर मसाव ब्लॉक झालाय. मसाव किती त्याला सांगा? 6. मी भाषा थांबा ना. आता याच्यामध्ये मसावी आणि लसावीची व्याख्या जाणून घ्या तुम्ही. मसावी म्हणजे काय? मसावी म्हणजे पहा सर्व संख्या एका पाड्यामध्ये असणे आणि सर्व संख्येला मोठ्यात मोठ्या पाड्यानं भाग देणे. एक अंक जर वेगळा झाला तर मसावी काय होतो? ब्लॉक होतो. त्याला मोठ्यात मोठ्या पाड्याचं नाव म्हणजेच काय? मसावी. आता याच्यामध्ये एक अंक वेगळा झाला नाही, एक सोडून सर्व पहा सर्व संख्या एका पाड्यामध्ये येतात का? नाही, एक वेगळा झालाय. कोण वेगळा झाला याच्यामध्ये? अरे घराचा बी तमाशा होतो का नाही 3 भाऊ असल्यावर. तर मग आता इथं नाही का 3 वेगळा झाला म्हणजे काय? इथं मसावी 6चे बरोबर. आता लसावीसाठी काय शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये आहे का? 2 आणि 4 आहे. म्हणून त्या ठिकाणी 2च्या पाड्याचं नाव लिहायचं. बे क बे, बे दोन्ही 4. 3 जसे तसे खाली लिहा, कारण 2च्या पाड्यामध्ये नाही. ऐका, तर शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का सांगा? एक सोडून नाही. तर लसाव ब्लॉक झाला. आणि लसाव म्हणजेच काय? बायच्या संख्येचा गुणाकार. एकला घेऊच नका, कारण गुणाकार एक गुणलं तर तेवढंच गुणाकार येणार आहे. म्हणून त्याला मधात घ्यायचंच नाही. भानगडीत पडू नका. त्याला बेरजेमध्ये आणि वजाबाकीमध्ये मध्ये घ्या आणि गुणाकारामध्ये घ्या. पण इथे घ्याच गुणाकारामध्ये नाही घ्यायचं. मध्ये जेव्हा आपण लसावी मसावी काढतो ना त्यावेळेस सैन 2 12 आणि 12 आणि 36 दोन्ही या ठिकाणी 72 लसावी आलेला आहे. आता सांगा 30, 45 आणि 60 यांचा मसावी लसावी काढायचा आहे. 30, 45, 60 कोणत्या पाड्यामध्ये सांगा? मोठ्यात मोठ्या पाड्याचं नाव 15 आहे. 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45, 15 चोक 60. शेवटचे म्हणजे सर्व संख्या का पाड्यामध्ये का? तर मसावी किती आहे सांगा? 15. आता आपल्याला काढायचं लसावी. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये आहे. कोणत्या पाड्यामध्ये? 2 आणि 4 2च्या पाड्यामध्ये. बे क बे, बे दोन्ही 4. 3 जसे तसे लिहा, 2च्या पाड्यामध्ये नाही. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये आहे का? तर लसाव ब्लॉक झालाय. आणि लसाव म्हणजेच काय? बायच्या संख्येचा गुणाकार. सांगा 15 दोन्ही 30, 30 त्रिक 90 आणि 90 दोन्ही किती होईल सांगा? 180. लसाव किती आला? याचा उपयोग अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना आपल्या लसावीचा उपयोग होतो. आता पुढे पहा. आता मसावीचा उपयोग कुठं? मोठ्यात मोठी संख्या बडी संख्या निकालो बरोबर, त्याच्यामध्ये उपयोग होतो. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्या कोणती? त्याच्यामध्ये मसावीचा उपयोग होतो. 8, 16 आणि 32 यांचा मसावी आणि लसावी काढायचा आहे. 8, 16, 32 कोणत्या पाड्यामध्ये? भले 2 असन 4 असन, पण कोणत्या घ्यायच्या? मोठ्यात मोठ्या पाड्याचं नाव 8. 8 1 8, 8 2 16, 8 चोक 32. सर्व संख्या का पाड्यामध्ये का सांगा? तर मसावी ब्लॉक झाला. मसावी किती आला सांगा? 8. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का? कोणत्या पाड्यामध्ये? मग 2च्या पाड्यामध्ये. तर बे क बे, बे दोन्ही 4. एक जसं तसं घ्या. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का? नाही. तर लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजेच काय? बायच्या संख्येचा गुणाकार. नीट बैस ना बा, पाय टेकतच नाही खाली त्याचे. 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32. तर लसावी किती आला सांगा? 32. आता पुढं 14, 21, 28. 14, 21, 28 तिन्ही संख्या एकाच पाड्यामध्ये पाहिजेत. मोठ्यात मोठ्या कोणत्या पाड्यामध्ये सांगा? 7च्या पाड्यामध्ये. 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 7 चोक. सर्व संख्या का पाड्यामध्ये का सांगा? नाही. तर मसावी ब्लॉक झाला. मग मसावी किती आला सांगा? 7. आता काढायचा लसावी. तर शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये कोणते सांगा? 2 आणि 4. 2च्या पाड्यामध्ये बे क बे, बे दोन्ही 4. 3 जसे तसे लिहा, 2च्या पाड्यामध्ये नाही. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये नाही. तर लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजेच काय? बायच्या संख्येचा गुणाकार. समजतं का? नाही काय होतं, थोडं जास्त चालल्यानंतर कांच्या फुगल्यासारखं होतंय. तसंच नाही ना काही. सांगा 7 दोन्ही 14, 14 त्रिक 42, 42 दोन्ही किती? 84. लसावी आला 84.
आता इथं 4 अंकी संख्येचा पाहायचंय. 8, 12, 16 आणि 24 यांचा मसावी लसावी काढायचा आहे. 8, 12, 16, 24 कोणत्या पाड्यामध्ये सांगा? सर्व संख्या पाड्यामध्ये आल्या पाहिजेत मसावीसाठी. 4 बोला सगळेजण. 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 सकम 24. सर्व संख्या का पाड्यामध्ये आहे का? नाही. तर या ठिकाणी मसावी झाला ब्लॉक. मसावी किती आला सांगा? 4. 3 आणि 6 कोणत्या पाड्यामध्ये सांगा? 3च्या. 3 1 3 3 2 6. 4 आणि 2 जसे तसे ते 3च्या पाड्यामध्ये नाही. शेवटचे 2 अंक, 3 अंक सुद्धा आहे. सांगा कोणत्या पाड्यात आहे? 2च्या. बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, एक जसं तसा लिहा. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का? तर लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजेच काय सांगा? पायाच्या संख्येचा गुणाकार. 4 3 12, 12 2 24, 24 2 तर लसावी किती आला सांगा? 48. समजलं? थोडं समजून राहिलं का? खरंच समजतं का बा? कोणी वंचित का असं समजत नाही, त्यांना हात करून विचारायचंय. इथं झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवायची नाही आणि अपमान पचवायची सवय लावायची. अपमान म्हणजे काय? अज्ञानाचा भंग होय. जर कोणा विचारलं, आपल्याला वाटतं की नाही आपण जर समजा सांगता नाही आलं तर अपमान होईल. काहीच होत नाही. आपलं अज्ञान दूर होईल. त्याची जागा कोण घे? ज्ञान घेईन. याच्यापेक्षा दुसरं काय होऊ शकतं? 10, 20, 30 आणि 40 यांचा मसावी लसावी काढायचा आहे. कोणत्या पाड्यामध्ये? 10, 20, 30 आणि 40. 10च्या. 10 1 10, 10 2 20, 10 3 30, 10 4 40. आता सर्व संख्या का पाड्यामध्ये का? तर मसावी ब्लॉक झालाय. मसावी किती आला सांगा? 10. त्यानंतर शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये कोणते? 2 आणि 4. कोणत्या पाड्यामध्ये सांगा? 2च्या. 2च्या पाड्याचं नाव डाव्या साईडनं लिहायचं. बे 1 बे, बे 2 4. 3 जसं तसं लिहा, 1 जसं तसं 2च्या पाड्यामध्ये नाही. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का? तर लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजेच काय? पायाच्या संख्येचा गुणाकार. 3 2 20, 20 3 60, 60 2 किती? 120. ते 120 लसावी आला. त्यानंतर 6, 12, 18 आणि 24 यांचा काढायचा मसावी आणि लसावी. कारण हे घेणं आवश्यक आहे. कारण आपल्याला अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी जमली पाहिजे. 6, 12, 18, 24 कोणत्या पाड्यामध्ये? 6च्या. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4. सर्व संख्या का पाड्यामध्ये आहे का? नाही. तर लसावी ब्लॉक झालाय. मसावी ब्लॉक झालाय. मग मसावी किती आला सांगा? 6. त्यानंतर लसावी बघायचं आहे. तर शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये. मग कोणत्या पाड्यामध्ये सांगा? 2 आणि 4. 2च्या पाड्यामध्ये. 2च्या पाड्याचं नाव डाव्या साईडनं लिहा. सांगा बे 1 बे, बे 2 4. 3 आणि 1 जसं तसं लिहा. 2च्या पाड्यामध्ये नाही. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये आहे. कोणत्या पाड्यामध्ये सांग मग? कोणत्याच पाड्यामध्ये नाही. लक्षात. शेवटचे 2 अंक. तर झोपत बोलायचं नाही. नाही तर खाली फुटाने खाणं चाललंय ना, आतवर करतोय. 1च्या पाड्यामध्ये जरी असेल तर तिथं आपल्याला मसावी काही शेवटी मसावी काढता असता गुन्हेला 1 केलं तर मसावी तोच येणार आहे का नाही? तर म्हणून 1च्या नादी जास्त लागायचं नाही. 1ची भाषा आपण समजून घेतली. तर मग आता शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये नाही. तर लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजेच काय? बायाच्या संख्येचा गुणाकार. 6 2 12, 36 आणि 36 2 72. तर लसावी किती आला सांगा? 72. 15, 25, 35 आणि 45 यांचा काय काढायचंय? मसावी लसावी काढायचंय. 15, 25, 35 आणि 45 कोणत्या पाड्यामध्ये? 5च्या. व्यवस्थित बैस बाळ एकदा. क्लास सावधान बैठ. मरगळ येऊ देऊ नका. लगेच मस्त असं वाटतंय. आता घरामध्ये पोत्यावर बसतो आपण, तसं बसायचं नाही. रेलून बसायचं नाही. आळ चढ नाही. इथं समजा पलंग असेल तर झोपू शकता खाली. तिथं टेन्शन नाही. झोपताना पाहू शकता. असं तुम्हाला परवानगी असं तर जात झोपा तिथं. आणि नसेल तर मग इकडे नाही का बसून टाईट लक्ष दे. तर मग आता सांगा 15, 25, 35 आणि 45 कोणत्या पाड्यामध्ये सांगा? 5च्या पाड्यामध्ये. ते म्हणलं 4च्या ते विचाराच्या मध्ये म्हणते. असं नाही करायचं. कोणत्या पाड्यामध्ये? 5च्या. 5 3 15, 5 5 25, 5 7 35, 5 9
समोर आलेले भाकर असे मांडायचे. नीट बसून घे. तर मग आता इथं सर्व संख्या का पाड्यामध्ये आहे का? तर मसव ब्लॉक झाला. मग आता मसव किती आला सांगा? 5. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये आहे 3 आणि 9. कोणत्या पाड्यामध्ये? 3च्या पाड्याचं नाव डाव्या साईडनं लिहा. 3 1 3 3 त्रिक 9. 5 आणि 7 जसे तसे लिहा. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का? तर लसव ब्लॉक झालाय. आणि लसव म्हणजेच काय बोलायचंय? लसव म्हणजे काय? 5 त्रिक 15, 15 5 आणि 75 त्रिक किती? 225 आणि 225 गुणिला 7. सांगा 7 5 35, 4 3, 7 2 14 3, 17 7 चालेल. 7 2 14 1 15 म्हणजे किती? 1575 लसव याला. तर लसवीच्या बाबतीत आणि मसवीच्या बाबतीत सर्वांना समजलं? कोणाला अडचण आहे का? अडचण असेल तर डायरेक्ट विचारा. पण बे एक बेचे पाडे पाठ नसेल तर अडचण 100% असणार. तर त्याच्यामुळे ते पाडे कमीत कमी 10 पर्यंत ते पाडे पाठ पाहिजे. लगेच मराठी व्याकरणचा प्लेट घेऊया ऑफलाईन मध्ये, नंतर बुद्धिमापनचं घ्यायचं आहे. आता पाडे काढायचे. पाढे वर्ग घन, त्यानंतर मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, ए साठी 1 बी साठी 2, मराठी महिने आणि ऋतू 5 मिनिटांमध्ये झाले पाहिजे. जसं आपण आरती म्हणतो, श्लोक